मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी याचिकाकर्ते स्वतः विनोद पाटील आहेत। खरं तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच अपेक्षा होती की ही सुनावणी इन चेंबर होईल न्यायाधीशांमध्ये। आजची वेळ देण्यात आली आहे। काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून? आज देखील दुपारी 1:30च्या सुमारास याच्यावर सुनावणी होणार आहे। क्युरिटीची पद्धतच अशी असते की त्याच्यामध्ये न्यायमूर्ती त्यांच्या दालनामध्ये सुनावणी घेतात। त्याच्यामध्ये 3 गोष्टी होण्याची दाट शक्यता असते। एक, याच्यावर खुली सुनावणीची जी मागणी माझ्या वतीने होते की जे आमचं इनजस्टिस झालं ते ऐकण्यात गेलं पाहिजे। दुसरं, याच्यामध्ये थेट डायरेक्शन्स मिळू शकतात की राज्य सरकारने अशा अशा पद्धतीने लागू करा। आणि तिसरं, दुर्दैव जर झाला तर ते अमान्यसुद्धा होऊ शकतं। त्यामुळे तिन्ही गोष्टीकडे माझं व सगळ्या समाजाचं लक्ष लागलेलं आहे। पण काही वकिलांचं असं म्हणणं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन ही शक्यतो टिकत नाही सुप्रीम कोर्टामध्ये, ती फेटाळलीच जाते। जर फेटाळली गेली तर मग पुढचं काय पर्याय असेल? नाही, हे बघा, मी हे मान्य करत नाही की ती फेटाळलीच जाते। अनेक निर्णय या भारतामध्ये आहे। आपण खुद ज्या दिल्लीत उभा आहोत इथले देखील महत्त्वाचे निर्णय सुप्रीम कोर्टाने क्युरिटीमध्ये दिलेले। जरी फेटाळले गेले तरी मराठा समाजाचं बेनिफिट आहे। ही फेटाळली तर कोणती पिटिशन फेटाळली? जे स्वतंत्र आरक्षण राज्य सरकारने 2 वेळा दिलं ते टिकलं नाही। पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलं टिकलं नाही, फडणवीस साहेबांनी दिलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। तेव्हा पुन्हा राज्य सरकार अशाच पद्धतीचा कायदा करू शकणार नाही। जे मजबूत आहे तेच सरकारला करावं लागेल। त्यामुळे मराठा समाज जिंकला तर ते भविष्यात कुठं चॅलेंज होणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर तो जगात चॅलेंज होणार नाही। आणि जर हारला तर राज्य सरकारला तो निर्णय घ्यावा लागेल। तुम्ही स्वतः याचिकाकर्ते आहात, मराठा समाजासाठी काम देखील केले। मनोज जरांगे पाटील आता पुण्याच्या वेशीवर आहेत, मुंबईत धडकत आहेत सगळे मराठा बांधव। काय एकंदरीत ह्या कोर्टाचा निर्णय क्युरेटिव्ह पिटिशनचा आणि आंदोलनावर काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? हे बघा, नेमकं सगळ्या समाजाची मागणी काय? मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। आम्ही मुंबईच्या दिशेने का निघालो आहे? कारण मुंबईच्या दिशेने आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागतो आहे। जर सुप्रीम कोर्टाने दिलं तर कोर्टाचं आम्ही सर्वजण स्वागतच करू। तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायिक लढाई सुरू आहे आणि राज्य सरकारला त्यांची जाण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू आहे। त्यामुळे रस्त्यावरची लढाई आरक्षण मिळवण्यासाठी आहे, सुप्रीम कोर्टाची लढाई मिळालेलं आरक्षण गेलेलं परत आणण्यासाठी। तेव्हा दोन्ही विषय एकच आहे। जे काय होईल त्याच्यामुळे समाजाचा फायदा। पिटिशन जर स्वीकारली तर आंदोलन मागं घेतलं जाईल किंवा घेतलं जावं असं वाटतं तुम्हाला एक मराठा समाजातले कार्यकर्ते म्हणून? नाही, हे बघा की पिटिशन हा पूर्णतः वेगळा विषय आहे। कारण याच्यामध्ये सुनावणी होईल, सुनावणी झाल्यानंतर काय न्यायदान होईल, त्याला किती दिवस लागेल, आणि आंदोलन हा पूर्ण वेगळा विषय आहे। कारण आंदोलनामध्ये 6-7 महिने राज्य सरकारला सो मोठो देण्यात आले की ज्या ज्यावेळेस विनंती केली देत गेले। पण सरकारने काय निर्णय घेतला हे देखील आता सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे। त्यामुळे न्यायालय असेल, रस्त्यावरची लढाई असेल, आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आता थांबणार नाही। आरक्षण मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही असा खरं तर एक इशाराच दिलेला आहे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।